श्रावणात उपवासासाठी साबुदाणा खिचडी बनवत असाल तर यावेळी खिचडीमध्ये एकदा पनीर घालून तर बघा. चव एकदम भन्नाट लागते आणि वेगवेगळ्या उपवासाच्या दिवशीही हा प्रकार तुम्ही नक्की करून पाहू शकता. ह्या खिचडीला तुम्ही पनीर टिक्का खिचडी असेही म्हणू शकता. शेवटपर्यंत रेसिपी नक्की पहा. खूप छान आणि सोपी रेसिपी आहे. चला तर लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे 100 ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि त्याचे अगदी बारीक छोटे छोटे पीसेस करायचे आहेत. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण पनीर टिक्का बनवताना पनीर मॅरिनेट करून घेतो त्याच पद्धतीने इथे आपण पनीर मॅरिनेट करून घेणार आहोत. 100 ग्रॅम पनीरमध्ये 2 ते 3 चमचे दही घालून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये जिरेपूड घालून घ्यायची आहे. जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर नक्की घाला. त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे. हे लाल तिखट फक्त लाल मिरचीचं आहे, त्याच्यामध्ये बाकी धने वगैरे असं काहीच नाहीये, त्यामुळे उपवासाला चालणारं आहे. त्यानंतर मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान चमच्याच्या साह्याने ते मॅरिनेट करून घेतोय आपण, मिक्स करून घेतोय. छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटासाठी आपण याला साईडला ठेवून देणार आहोत. आता आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान तापून घ्यायचं. गॅस मंद करायचा आहे आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक उकडलेला बटाटा आहे, तो बारीक चिरून घ्यायचा आहे. आता ही खिचडी बनवताना सुद्धा मी तुम्हाला बऱ्याचशा टिप्स देणार आहे, ज्यामुळे ही खिचडी चवीला अगदी सुंदर होते. 2 वाट्या भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. 2 वाट्या साबुदाणा असेल तर पूर्ण 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. ह्या प्रमाणामुळे ही खिचडी अगदी मोकळी होते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अगदी किंचितशी साखर टाकायची, त्यामुळे ह्या खिचडीची चव अगदी मेंटेन राहते. नेहमी खिचडी करताना हेच प्रमाण ठेवत जा. जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही साबुदाणा घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. आता 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये मॅरिनेट केलेले पनीर घालून घेतलेले आहे आणि 2-3 मिनिटं सतत आपल्याला कलथ्याने ते हलवून घ्यायचे आहेत. 2-3 मिनिटातच हे पनीर छान क्रिस्पी होतात. तेलामध्ये हे दह्याचं जे पाणी आहे ते सेपरेट आउट होतं आणि पनीर हळूहळू क्रिस्पी होऊ लागतात. अशा पद्धतीने 2-3 मिनिटं असंच परतत राहा, त्यामुळे पनीर छान क्रिस्पी होतात. ही महत्त्वाची यामध्ये टीप आहे. आता आपण खिचडी झाली का नाही ते पाहूयात. झाकण काढून मी खिचडी एकदा हलवून घेतली होती अगोदर. आता परत एकदा खिचडी मी हलवून घेते, तर खिचडी एकदम व्यवस्थित परफेक्ट शिजलेली आहे. आता पनीर घालून ही खिचडी बनवायची आहे, तर 2 पद्धतीने मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे. थोडीशी खिचडी मी आधी काढून ठेवलेली आहे आणि आता हे पनीर मी ह्या खिचडीमध्ये घालून घेत आहे आणि हे छान मिक्स करायचं. थोड्या वेळाने ह्या पनीरचा जो रंग आहे, लाल मिरची पावडरचा जो रंग आहे, तो खिचडीला लागतो आणि खिचडी दिसायलाही सुंदर दिसते आणि चव तर अप्रतिम येते याला. खूप सुंदर अशी मोकळी सुटसुटीत ही खिचडी बनते आणि पनीरचा जो क्रिस्पीपणा आहे त्यामुळे खिचडीची टेस्ट भन्नाट बनते. तर ही पहिली पद्धत झाली. अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट पनीर कढईमध्ये टाकून हलवून घेऊ शकता आणि सर्व करू शकता. यावर शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे जरूर टाका. थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे टाकून ही गरमागरम सर्व करून घ्यायची आहे. ही झाली पहिली पद्धत. आता दुसऱ्या पद्धतीने सर्व करून दाखवते. नॉर्मल जी मगाशी काढलेली खिचडी ती मी बाउलमध्ये घेतली. थोडासा लिंबू पिळलेला आहे
आणि नॉर्मल हे क्रिस्पी झालेले पनीर वरून टाकून घेतलेले आहेत. यामुळे खिचडीचा रंग आहे तसाच राहतो. वरतून शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे घालून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. तर श्रावणात उपवासासाठी ही पनीर साबुदाणा खिचडी नक्की करून बघा. तुम्हाला ही हटके खिचडी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच उपवासाच्या सोप्या व स्वादिष्ट रेसिपीसाठी स्वराज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. हेल्दी खा आणि हेल्दी रहा.